नवऱ्याने सोडले माहेरात लपडं, शरीरसुख घेऊन ठोक्याने का संपवलं. नवरा सोडून आलेली बाई म्हणजे अनेकांना आयते सावधच वाटते. काही नराधम तिच्या मागे लागतात, तिला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यामध्ये ओढतात. काही वेळा तिलाही आधाराची गरज असते, त्यामुळे ती एखाद्याला प्रतिसाद देते. तिची गरज ओळखून तो तिचे शरीर ओरबाडू लागतो. तीही तेव्हा गोड मानून घेते, कारण तिला आधार हवा असतो. पण नंतर मात्र तो तिची लुबाडणूक करू लागतो, तिला मारहाण करू लागतो, छळू लागतो. त्याच्या तडाख्यातून सुटका होणे कठीण होऊन बसते. या वाढलेल्या वादामध्ये तो तिचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाही. कर्नाटक राज्यात तर एकाने कहरच केला. नवरा सोडून आलेल्या विवाहितेला जाळ्यामध्ये ओढले, तिच्याशी अनैतिक संबंध निर्माण केले. नंतर तो तिची मालमत्ता नावावर करून मागू लागला. तिने नकार दिल्यानंतर मात्र त्याने तिचा जीव घेतला. सुखासाठी त्याच्यासोबत गेलेल्या त्या विवाहितेच्या नशिबी मरण आले, तर तिला मारणारा नराधम आज तुरुंगाची हवा खात आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अथनी शहरातील पारशेटी गल्लीतील भीमाप्पा हुगार यांची मुलगी सुजाताचा विवाह 5-6 वर्षांपूर्वी रायबाग तालुक्यातील हारुगिरी येथील तेजू पवार याच्याशी झाला. तिचा नवरा सुरुवातीपासून भांडखोर आणि संशयखोर असल्याने तिचे त्याच्याशी पटत नव्हते. दोघांच्यामध्ये वारंवार भांडणे होत होते. त्यांची भांडणे समाजातील लोकांनी आणि पै पाहुण्याने मिटवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या नवऱ्याचा तिच्यावरील संशय काही कमी होत नव्हता. या कारणातून तो तिला मारहाण करत होता. दारूच्या नशेमध्ये तो हातात सापडेल त्या वस्तूने तो तिला मारत होता. त्याच्या मारहाणीला कंटाळून सुजाता वर्षभरापूर्वी माहेरी आईकडे राहायला आली होती. त्यातच तिच्या वडिलांचे निधन झाल्याने तिच्या आईला तिचाच आधार होता. वडिलांच्या निधनानंतर सुजाताने आपल्या माहेरचे घर आणि थोडीफार शेती आपल्या नावावर करून घेतले. आता गावातच ती नवीन घर बांधून राहू लागली. सुजाता सुंदर असल्याने तिचा पाय नकळतपणे घसरला. गावातच राहणाऱ्या कुमार हवालदार याच्याबरोबर तिची घसट वाढली. नवऱ्याला सोडून राहणारी बाई तिला कशाची गरज आहे हे कुमारने ओळखले होते. तो तिच्या मागे लागला, ती त्याला प्रतिसाद देऊ लागली. दोघे एकांतामध्ये भेटून शरीरसुख घेऊ लागले. ऐन जवानीमध्ये मुसमुसलेल्या सुजाताची भरगच्च जवानी कुमार लुटू लागला. तो विवाहित आणि 2 मुलांचा बाप असला तरी सुजाताच्या प्रेमामध्ये तो अखंड बुडालेला होता. ते दोघे चोरी छुपे शरीरसुख घेत होते. दोघांच्या विवाहबाह्य संबंधाची चर्चा गल्लीमध्ये आणि नातेवाईकांच्या मध्ये होऊ लागली, परंतु सुजाताच्या घरच्या लोकांनी त्यांच्या या संबंधाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले होते. जवान मुलगी कोणाचा तरी आसरा घेणारच असे तिच्या आईचे मत झालेले होते. त्यामुळे कुमार बिनधास्तपणे तिच्या घरी ये जा करत होता. तो सुजाताचा मनसोक्त उपभोग घेत होता. तीही त्याला काही कमी पडू देत नव्हते. पण तिला भोगता भोगता आता तो तिचा मालकच झालेला होता. त्याची नजर आता तिच्या मालमत्तेवर पडली होती. सुजाताने तिच्या नावे घर आणि शेत केल्याचे त्याला माहीत असल्यामुळे तो तिला मी तुझ्याशी लग्न करतो, तुझा सांभाळ बायकोसारखा करतो असे म्हणत होता. तसेच तुझ्या नावे असलेली घर आणि शेती माझ्या नावावर कर, मी तुला काही अंतर देत नाही अशी गळ तो तिला घालू लागला होता. पण सुजाता काही दूधखोळी नव्हते. ती त्याला शरीरसुख देत असले तरी तो तिच्याशी लग्न करू शकत नाही हे तिला माहिती होते, कारण त्याला बायको आणि मुले आहेत. तो आपला वापर करून कधी सोडून देईल याचा भरोसा नसल्यामुळे ती कुमारच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते. ती त्याला कामापुरतेच बोलावून घेत होते. इकडे कुमारच्या मनामध्ये तिची सगळी प्रॉपर्टी लुबाडण्याचा डाव असल्यामुळे तो शरीरसुख घेत असताना प्रॉपर्टीसाठी तिच्या मागे लागला होता. तिनेही त्याला तुला मी पाहिजे का माझी प्रॉपर्टी असे थेटच विचारात कात्रीत पकडले. तुला माझी प्रॉपर्टी पाहिजे, तुझे माझ्यावर प्रेम नाही असेही ती त्याला म्हणाल्यामुळे त्याला गप्प राहावे लागले. पण तो मनामध्ये डोक धरून बसला होता. जी बाई नवऱ्याची झाली नाही ती माझी कशी होईल असा तो विचार करत होता. हिचा फक्त त्या कामासाठी
वापर करून घेतला तरी आपल्या हाताला काय लागणार असे त्याच्या डोक्यामध्ये येत होते. तिला आपण नवऱ्यासारखे प्रेम देतो, तिला काय पाहिजे काय नको ते पाहतो, म्हणजे तिने आपल्या नावावर तिची प्रॉपर्टी करायला काय हरकत आहे असे त्याचे मत होते. तो तिला सारखा यासाठी म्हणवत होता, पण तिने वेगळाच विचार केला असल्याने ती काय प्रियकर कुमारच्या नावावर आपली सर्व प्रॉपर्टी करायला तयार नसल्यामुळे तो तिच्यावर चिडून होता. त्याने आता वेगळाच विचार सुरू केला. गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी त्याने तिला फोन करून बोलावून घेतले. तिला सायंकाळच्या वेळेस आपल्या गाडीवर बसवून अथणीपासून काही अंतरावर असणाऱ्या एका उसाच्या शेतात नेले. उभ्या पिकात ते दोघे शिरले. आतल्या बाजूला जागा करून त्यांनी व्यवस्थित बाजूला केले. उसाच्या फडातच तो तिच्यावर तुटून पडला. तिने त्याला ओढून घेतले. दोघांनी मनसोक्तपणे काम क्रीडा सुरू केली. काम तृप्ती झाल्यानंतर तो बाजूला झाला. ती कपडे परिधान करू लागली. तेव्हा कपडे चढवत तो म्हणाला, सुजाता, मी तुला पाहिजे तसे सुख देतो. आपण नवरा बायकोसारखे राहूया. मी तुझ्याशी लग्न करतो. तुझ्या नावे असलेली शेती आणि घर माझ्या नावे कर. त्याचे बोलणे ऐकत ती थोडा वेळ गप्प राहिली. तो जास्तच दबाव टाकू लागला. तशी ती चिडली. तुला ज्या कामासाठी बोलावले ते झाले ना. उगाच माझा नवरा बनण्याचा प्रयत्न करू नकोस. नवरा या जातीवर माझा विश्वास नाही असे म्हणत तिने त्याला धुडकावले. या कारणातून दोघांच्या मध्ये वाद झाला. वाद वाढतच गेला. तेव्हा त्याने तिला मारहाण करत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु ती त्याला बाजूला ढकलून देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्याला तिचा जास्तच राग आला. त्याने आपल्या दोन्ही हाताने तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून धरला. तिला जराही हलण्याची संधी दिली नाही. काही क्षणातच तिचा तडफडून मृत्यू झाला. तिचा आपल्या हातून खून झाला आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने तेथून काढता पाय घेतला. आपल्या दुचाकीवरून निघून गेला. इकडे संध्याकाळी बाहेर गेलेली सुजाता रात्री उशिरापर्यंत घराकडे परत आली नाही, म्हणून तिची वयोवृद्ध आई लीलावती हुगार हिने शेजारी पाजाऱ्यांच्या मदतीने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 2-3 दिवस तिने आपल्या पै पाहुण्यांच्या मदतीने तिचा शोध घेतला, परंतु तिचा काही शोध लागत नव्हता. तिचा मोबाईलही बंद लागत असल्यामुळे 3 दिवसांनी लीलावती हुगार यांनी आपली मुलगी सुजाता पवार वय वर्ष 34 ही दिनांक 5 मार्च 2026 पासून बेपत्ता असल्याची तक्रार अथणी पोलीस स्टेशनला नोंदवली. पोलीसही तिचा शोध घेत होते, परंतु तिचा काही शोध लागत नव्हता. पोलिसांच्या शोध मोहिमेमध्ये स्वतः कुमार हवालदार हा फिरत होता. इकडे शहराबाहेर असणारा एक शेतकरी आपल्या शेतामध्ये दिनांक 11 मार्च 2026 रोजी गेला असता त्याला उसाच्या फडातून दुर्गंधी येऊ लागली. त्याने फडात जाऊन बघितले असता एका महिलेचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. त्या महिलेच्या गळ्याभोवती तिची ओढणी होती. बहुधा त्याच ओढणीने तिला मारून टाकले असावे असा तर्क करून त्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. त्यातीलच एकाने त्या महिलेला ओळखले. ती मयत महिला अथणी शहरातील पारशेट्टी गल्लीतील सुजाता पवार असल्याचे त्याने लोकांना सांगितले. घटनास्थळी मयत सुजाता पवार हिच्या आईलाही बोलावून घेण्यात आले. तिने आपल्या मुलीचा मृतदेह ओळखला. कुणीतरी या घटनेची माहिती अथणी पोलिसांना दिल्यावर पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अथणी येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेची माहिती पोलिसांनी मयत सुजाता पवार हिची आई लीलावती यांच्याकडून घेतली असता तिने पोलिसांना सांगितले की मयत सुजाताबरोबर गावातीलच कुमार कल्लापा हवालदार याचे प्रेम संबंध असून तो आपल्या मुलीला कायम त्रास देत होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुमार हवालदार याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता त्याने नाही होय करत आपला गुन्हा कबूल केला. सुजाता हिच्याबरोबर आपले विवाहबाह्य संबंध असल्याचे मान्य केले. या संबंधातून तिच्या नावे असणारी तिची प्रॉपर्टी आपल्या नावे करण्यास सुजाता नकार देत होते. त्यामुळे शेतामध्ये तिच्याबरोबर शरीरसुख घेतल्यावर तिच्याच ओढणीने तिचा गळा ओळून खून केल्याचे त्याने सांगितले. या घटनेची फिर्याद मयत सुजाता पवार हिची आई लीलावती भीमाप्पा हुगार वय वर्ष 65 यांच्याकडून घेण्यात आली. त्यानुसार सुजाता तेजू पवार
वय वर्षे 34 हिच्या खून प्रकरणी तिचा प्रियकर कुमार कल्लापा हवालदार वय वर्षे 40 याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे।